नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये लोकसभेचा 5वा टप्पा पार पडलाय आणि एक तुमच्या लक्षात आलं असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर मार्चमध्ये जेव्हा अधिवेशन होतं, त्या अधिवेशनाच्या त्यांच्या त्या शेवटच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी आता समोर लोकसभेचं इलेक्शन येणार आहे म्हटल्यावर पंतप्रधान चौके छक्के हे सगळे मारत असतात. त्यामध्ये त्यांना माहिती की हे 2019च्या लोकसभेचं शेवटचं भाषण आहे आणि हे जेव्हा संसदेत रेकॉर्ड होतं त्यावेळेस ते प्रत्येक पेपरमध्ये छापलं जातं आणि जसंच्या जसं जे काही देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, 900 चॅनल आहे, याच्यावर वारंवार 24 तास अनेक दिवस दाखवलं जातं, शब्द दाखवला जातो. याच्यासाठी नरेंद्र मोदींनी 370 भारतीय जनता पार्टी आणि 400 पार NDA अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट केलं होतं. खरं तर भारतीय जनता पार्टी असे नॅरेटिव्ह सेट करायला कमी पडतात. काँग्रेस किंवा इतर पक्ष अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी होतात. पण सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः देशाचे पंतप्रधान यांनी हे नॅरेटिव्ह सेट केलं आणि नंतर एकच जी देशामध्ये चर्चा सुरू झाली की खरंच नरेंद्र मोदी 370 भारतीय जनता पार्टी किंवा 400 पार NDA असं जे बोलतात ते हे खरंच होऊ शकतं का? यावर राजकारण्यांमध्ये, विरोधी पक्षात, सत्ताधारीत, TV मीडियामध्ये आणि जनतेमध्ये देशभर चर्चा सुरू झाली. याच्यावर विचार मंथन व्हायला लागलं, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा डिबेट व्हायला लागल्या, तू मैमय व्हायला लागली आणि ही चर्चा नरेंद्र मोदींना देशभर करायची होती आणि लोकांच्या मनामध्ये एक 400 पारचा नारा सेट करायचा होता. त्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झाले आणि विरोधी पक्षातील लोक या 400 पारच्या नाऱ्याच्या अवतीभोवती आपले पिंगा घालत होते. कोणी म्हणायचं नाही 350 येतील, कोणी म्हणणार 325 येतील, कोणी म्हणणार नाही 310 येतील, कोणी म्हणणार 300 पार होतील, कोणी म्हणणार नाही 290च येतील, 282 येतील, काही म्हणणार थोडंसं कमी पडेल बहुमताला. पण शेवटी असं म्हणायचं की पंतप्रधान बाकी नरेंद्र मोदीच होतील. अशा प्रकारचं एक सगळी चर्चा आपण आता जवळजवळ मार्च, एप्रिल, मे हे 3 महिन्यापासून आपण चर्चा ऐकतोय. आता हे इंडी आघाडीतील लोक किंवा स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा 2-3 ठिकाणी अगदी त्यांना आता असं काही म्हणायचं नव्हतं किंवा ते काय नरेंद्र मोदींचं 400 पारचा नारा देणार नाही, पण एक उपरोधिकपणे त्यांना म्हणायचं होते की 400 पार. खरं तर नरेंद्र मोदींना ह्या सगळ्या लोकांच्या तोंडामध्ये हा 400 पारचा नारा घालायचा होता आणि विरोधकांना सुद्धा यामध्ये अडकवायचं होतं, खतरनाकपणे त्यांना फसवायचं होतं. दुसरा त्यांचा कलमी कार्यक्रमच नव्हता. नरेंद्र मोदींना इतके 400 पार मिळतील का यावरच ते अटकून राहिले. त्याचीच त्यांना चिंता लागून राहिली. ते कसे कमी होतील, कसे वाढवा होतील,
का होणार नाही, कसे होणार नाही, कोणत्या राज्यात किती जागा येतील, कोणत्या राज्यात कमी होतील, कोणत्या राज्यात नरेंद्र मोदींच्या जागा वाढतील, या सगळ्या चर्चेमध्ये विरोधक आणि काँग्रेसचे नेते अडकून राहिले. अक्षरशः 5वा टप्पा आता लोकसभेचा मतदानाचा संपलाय, तरी पण ह्या 400 पारच्या नाऱ्यामधून विरोधी पक्ष आणि काँग्रेसचे नेते बाहेर पडायला तयार नाहीयेत. 400 पारच्या अवतीभोवती लोक असे पिंगा घालतात, तिथंच बोलतात, त्याच गोष्टीवर बोलतात. लोकांना खेळून ठेवण्यामध्ये, या 400 पारच्या नाऱ्याच्या अवतीभोवती खेळून ठेवण्यामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आलं. ते त्यामध्ये यशस्वी झाले आणि 5व्या टप्प्याच्या दरम्यान यांच्या असं लक्षात आलं की अरे हा तर 400 पारचा जो काही नॅरेटिव्ह पंतप्रधानांनी सेट केले, आपण त्याच्या भोवती चर्चा करतोय, त्याच्या भोवतीच गोल फिरतोय. येऊन जाऊन आपण मोदींच्या इतक्या जागा येणार नाही, का येणार नाही, कशा येणार नाही याची चर्चा करतोय. याचा आपल्याला फायदा काय? आपला याच्यामध्ये निव्वळ तोटा आहे. आपण या बाबतीत का चर्चा करतोय? आपल्या किती जागा येणार आहे, इंडिया आघाडीच्या किती जागा येणार आहे, काँग्रेसच्या किती जागा येणार आहे, हे आपण सांगत नाही. कुठलाही नेता कुठेही सांगू शकला नाही की आमच्या कुठे जागा येणार आहे. ममता बॅनर्जी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार आहे ह्या सांगू शकल्या नाही. अक्षरशः मल्लिकार्जुन खडगे सुद्धा स्वतःच्या किती जागा येणार आहे हे सांगू शकले नाहीत. आता बाकीच्या तर गोष्टी आपण नंतर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांच्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार आहे हे सांगता आलं नाही. शरद पवार कुठेतरी म्हटले होते की आमच्या 35 जागा महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात निवडून येतील. अशा पद्धतीचं यांचं नंतरच्या काळामध्ये यांना त्याच्यामधून नुकसान दिसल्यावर हे बोलायला लागले आणि इंडिया आघाडीचं एकत्रित कोणी आकडा सांगू शकले नाही. आता नरेंद्र मोदींच्या 400 पारवर बोलायचं ठरलं तर कोण म्हणतंय 233 येतील, कोण किती म्हणतंय, कोण 140 म्हणतंय, कोण 150 म्हणतंय, कोण तर 100 म्हणतंय, कोण 270 म्हणतंय. म्हणजे काँग्रेसमध्ये आणि इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टी एनडीएच्या किती जागा येणार आहे यामध्ये सुद्धा एकमत नाही. आता अखिलेश यादव झालं किंवा तेजस्वी यादव झालं, यांना सुद्धा खात्री नाही येत की आपल्या प्रदेशामध्ये आपल्या किती जागा निवडून येतील. आणि केजरीवाल आता जेलमधून सुटून आले तर केजरीवाल आता म्हणतात की नाही आमच्या इंडिया आघाडीच्या 300 जागा निवडून येतील आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही आणि नरेंद्र मोदी हे विरोधी पक्ष नेत्याची शपथ घेतील. खरं तर वास्तवात बोललं पाहिजे. जिथं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 2014 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभेपैकी 73 जागांवर विजय मिळवला. 2019 मध्ये 62 भारतीय जनता पार्टी आणि 2 अपना दल म्हणजे 64 जागांवर 2019 मध्ये विजय मिळवला. भारतीय जनता पार्टीचं टार्गेट 2024 साठी 80 पैकी 80च आहे. तरी आपण धरलं की 2-3 जागा सोडल्या तरी 77च्या कमी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेशमध्ये
जागा होणार नाही, 77 निवडून येऊ शकतात, कदाचित 80 होऊ शकतात. तिथं उत्तर प्रदेशमध्ये जे विरोधी पक्ष नेते अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री हे म्हणतात की 79 जागा समाजवादी किंवा काँग्रेसच्या निवडून येतील आणि 1 जागा वाराणसीची फक्त आमची लूज होऊ शकते. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीला 1 जागा वाराणसीची सोडणार आहे. वास्तवात बोललं पाहिजे. किती बोलायचं, काय बोलायचं ठीक आहे, तुम्ही दावा करायला काही हरकत नाही, पण दावा करताना 1-2 जागांचा फरक दिसला पाहिजे. कधीतरी तुम्ही असं बोलले पाहिजे की आमच्या इतक्या जागा येतील, तर जेव्हा कधी निकाल लागेल तर ते 2-5 जागेंचा फरक इकडं तिकडं असतात, तेव्हा माणूस विश्वास ठेवतो की नाही यांच्या शब्दामध्ये काहीतरी तथ्य. आता तुम्हाला 2019 पासून पाठीमागे 14 मध्ये पण गेलं, समाजवादीच्या 80 पैकी 5 जागा निवडून आल्या, त्या पण परिवारातल्या. 2014 मध्ये 5, 2019 मध्ये 5. आता परिवारातली पण एक सीट 2019 मध्ये अखिलेशनी आपल्या बायकोचीच हारली, डिंपल यादवांची. आणि त्या अखिलेश यादवांनी असं म्हणायचं की नरेंद्र मोदी एकटे निवडून येतील आणि 79 जागा आमच्या निवडून येतील. खरं तर कोणत्या स्वप्नात हे जगतात समजत नाही. कुठंतरी वास्तवात बोललं पाहिजे, काहीतरी वास्तविक आणि साजेसं काहीतरी बोललं पाहिजे. त्यामधून असं वाटलं पाहिजे की हे जे बोलतात यामध्ये काही तथ्य आहेत. वास्तव सोडून जेव्हा बोलतो त्याची चेष्टा होते, लोक हसायला लागतात. आता नरेंद्र मोदी जर वाराणसीमधून काही मूर्खता बोलतात की नरेंद्र मोदी वाराणसीतून हारतील, पराभव होईल. आता याच्यापेक्षा मूर्खांवर किती हसायचं असा एक प्रश्न तयार होतो. तेव्हा हे लोक नरेंद्र मोदींनी सेट केलेल्या 400 पारच्या नाऱ्यांमध्ये पूर्णपणे अडकून गेलेले, हे यामधून बाहेरच पडू शकत नाही. 5वा टप्पा झाल्यावर अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं की 5व्या टप्प्यापर्यंत नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी, एनडीएने 310चा टप्पा पार केलाय. अजून 2 लोकसभेचे टप्पे बाकी आहेत आणि या 2 लोकसभा टप्प्यांमध्ये किंवा 25 मे आणि 1 जून हे 2 टप्प्यांमध्ये 400 पार भारतीय जनता पार्टी आणि एनडीए होणार आहे. अशा प्रकारचं व्हिजन, रोडमॅप किंवा आपल्या पक्षाप्रती इतका आत्मविश्वास असू शकतो, हेच यातून आपल्याला दाखवायचे. आणि विरोधी पक्ष आणि काँग्रेस यांना जो काही अंडर करंट वाटतोय, यांना असं वाटतंय की नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार नाही, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, काँग्रेसच्या कदाचित जागा निवडून येतील. खरं तर काँग्रेस किती जागांवर निवडणुका लढते या गोष्टीचा काँग्रेसने विचार करायचा आहे. आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांची काय हैसियत आहे आपण महाराष्ट्रात 4 जूनला तर कळेलच. 10 जागांवर शरद पवार निवडणूक लढतात, त्याच्यात किती येतील? आता 17-21 जागांवर उद्धव ठाकरे निवडून येतात, ते किती निवडून आणतात ते? आणि आता देशाच्या गप्पा मारायच्या आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींनी सांगितलं की 400 पार तर आम्ही असंही 2019 मध्ये होतोच, कारण 353 एनडीए आणि बिजू जनता दल, काही अपक्ष आणि जे आंध्रचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांचं पण अनेक चांगल्या बिलांना समर्थन व्हायचं. तेव्हा 395 पर्यंत
लोकसभेमध्ये कधीतरी 400 पार सुद्धा लोकसभेमध्ये वोटिंग नरेंद्र मोदींच्या बाजूने झालेलं आहे। त्याच्यामुळे हा नारा फसवा होत नाही। अनेक एक्झिट पोलमध्ये सुद्धा 400 पारचा हा नारा दाखवलेला आहे। त्या दिशेनेच देशातील नागरिकांची मतदारांची वाटचाल चालू आहे। आज देशाला नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान मिळाला, ही देशाचं सुद्धा भाग्य आहे। तेव्हा लोक तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लोकांची जी काही मतदान करण्याची चढाओढ आहे ही सुद्धा अगदी पाहण्यासारखी आहे। म्हणूनच आपल्याला असं वाटतंय की हा जो 400 पारचा नारा वास्तवात उतरू शकतो आणि तो आपल्याला 4 जूनला समजेल। तुर्तास थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।